नमस्कार. तर BMS फर्स्ट इयर रचनाशास्त्र या विषयातील आज आपण स्टमक हा टॉपिक बघणार आहोत. त्याच्या नोट्स पाहणार आहोत. सोबतच मी तुम्हाला काही डायग्राम सुद्धा दाखवणार आहे. तर स्टमक या टॉपिकवर युनिव्हर्सिटी पेपरमध्ये LAQ विचारला जातो. आमाशय वर्णन करून मग स्टमक बद्दल विचारलं जातं किंवा स्टमक बेड हा सेपरेट SAQ सुद्धा येऊ शकतो. तर हा टॉपिक व्यवस्थित प्रिपेअर करा. तर पाहूयात ऑर्गन्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्यामध्ये आपला पहिला ऑर्गन आहे स्टमक. आमानाम अन्नानाम आमाशय शारंगधर संहिता. तत्र आमाशय पित्ताशयस्त परिष्ठात सुश्रुत सूत्रस्थान अन्नवाहनाम स्रोतसाम आमाशय मूल वाम पार्श्वम. हे आमाशय संबंधित काही श्लोक आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. आमाशयाच्या ठिकाणी समान वायू, रंजक पित्त, क्लेदक कफ, दोन पेशी व सुषिर स्नायू स्थित असतात. तर आयुर्वेदानुसार जर आमाशय विचारला तर हेच 2-3 श्लोक, त्यानंतर त्याचं स्थान काय आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या त्या ठिकाणी काय काय स्थित असतं हे सर्व लिहायचं आहे. त्यानंतर मॉडर्ननुसार लोकेशन एपिगॅस्ट्रिक, अम्बिलिकल आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रियममध्ये हे सगळे आपण पाहिलेत. 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमनमधले पार्ट्स आहेत. त्यानंतर शेप जे शेप्ड असते. साईज 25 सेंटीमीटर लॉंग. कॅपॅसिटी बर्थच्या वेळेस 30 ml, प्युबर्टीच्या वेळेस 1 लिटर आणि अडल्टिंगमध्ये 1/2 to 2 लिटर. तर हा होता स्टमक संबंधित बेसिक इंट्रोडक्शन. तर हे सुरुवातीला लिहायचं. त्यानंतर एक्सटर्नल फीचर्स. एक्सटर्नल फीचर्स म्हणजे बाहेरून तो ऑर्गन कसा दिसतो. तर ओरिफाईज, त्याला 2 ओरिफाईज असतात, कार्डियाक आणि पायलोरिक. कार्डियाक हे स्थित असतं लोअर एंड ऑफ इसोफॅगसच्या ठिकाणी आणि पायलोरिक ओपन्स इन टू द डिओडेनम. त्यानंतर 2 कर्वेचर असतात, लेसर कर्वेचर आणि ग्रेटर कर्वेचर. लेसर कर्वेचर हे कॉन्केव्ह शेपमध्ये असतं आणि ग्रेटर कर्वेचर कॉन्व्हेक्स असतं. त्यानंतर 2 सर्फेसेस, अँटिरियर पोस्टिरियर. अँटिरियर सर्फेस हा फॉरवर्ड आणि अपवर्ड असतो आणि पोस्टिरियर सर्फेस हा बॅकवर्ड आणि डाऊनवर्ड असतो. त्यानंतर पार्ट्समध्ये कार्डियाक आणि पायलोरिक. कार्डियाकमध्ये फंडस आणि बॉडी. पुढे आपण पायलोरिक पाहणार आहोत. तर आता मी जे तुम्हाला एक्सटर्नल फीचर सांगितले तर ह्या डायग्रामनुसार तुम्ही ते सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. स्टमक ही जे शेप बॅग असते, इथे तुम्हाला जे शेप दिसतोय त्या सुरुवातीला इसोफॅगस आहे, त्यानंतर कार्डियाक एंड आहे. जिथे तो इसोफॅगस आणि कार्डियाक एंड असतो तिथं कार्डियाक नॉच तयार होतो. त्यानंतर आपण त्याचे 2 कर्वेचर पाहिले, लेसर कर्वेचर, ग्रेटर कर्वेचर. त्यानंतर बॉडी मधली असते ती बॉडी आणि एंड पार्ट असतो तो पायलोरस. अशा प्रकारे हा स्टमकचा डायग्राम आहे. स्टमकचा क्वेश्चन पडला की त्याचा थेअरीसोबतच त्याचा डायग्राम सुद्धा काढणं गरजेचं असतं. त्यानंतर पायलोरिक पोर्शन, त्यामध्ये पायलोरिक अँट्रम आणि पायलोरिक कॅनल. त्यानंतर पेरिटोनियल रिलेशन्स. आता स्टमकचे रिलेशन्स म्हणजे स्टमकच्या आजूबाजूला काय ऑर्गन्स आहेत किंवा काय स्ट्रक्चर्स आहेत. त्यामध्ये पेरिटोनियलमध्ये लेसर ओमेंटम, ग्रेटर ओमेंटम, गॅस्ट्रोस्प्लेनिक लिगामेंट आणि ग्लॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट. तर हे पेरिटोनियल रिलेशन्स आहेत. त्यानंतर विजरल रिलेशन्स, त्यामध्ये अँटिरियर आणि पोस्टिरियर. विजरल रिलेशन्समध्ये अँटिरियरली लिव्हर असतं, डायफ्रॅम असतं आणि अँटिरियर ॲब्डोमिनल वॉल असते. पोस्टिरियरली म्हणजे मागच्या साईडून स्टमकच्या डायफ्राम, लेफ्ट किडनी, पॅनक्रियाज, लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड, ट्रान्सवर्स मिझोकोलॉन, स्प्लेनिक फ्लेक्चर आणि स्प्लेनिक आर्टरी. हे सर्व स्ट्रक्चर्स असतात. तर आता आपण जे रिलेशन्स पाहिले त्याच रिलेशन्सला आपण एकत्रितमध्ये स्टमक बेड असं म्हणतो. तर हा स्टमक बेडचा डायग्राम आहे. स्टमक बेड म्हणजे काय थोडक्यात, तर स्टमकच्या आजूबाजूनी कोणते स्ट्रक्चर किंवा ऑर्गन आहेत ते तुम्ही एका डायग्रामद्वारे व थेअरीमध्ये सांगता, त्याला स्टमक बेड म्हणतात. तर हा डायग्राम सुद्धा इम्पॉर्टंट आहे. स्टमक बेड हा SAQचा प्रश्न आहे. त्यानंतर इंटेरियर ऑफ स्टमक. स्टमकच्या लेयर्स, त्यामध्ये म्युकोजा इज थ्रोन इन टू फोल्ड्स कॉल्ड ॲज गॅस्ट्रिक रुगे. लॉन्जिट्युडनल रुगे इज द गॅस्ट्रिक कॅनल आणि गॅस्ट्रिक ग्लँड्स आर ओपन. आता इथे अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट असा की लेअर असतात, काही ऑर्गनच्या प्रत्येकाच्या लेअर असतात, तर त्या एक कॉमनच असतात, त्या तुम्ही सिक्वेन्सनी पाठ करून ठेवा. त्यानंतर आहे स्टमकचा ब्लड सप्लाय. त्यामध्ये लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी, राईट गॅस्ट्रिक आर्टरी, राईट गॅस्ट्रो इपिप्लोइक आर्टरी आणि लेफ्ट गॅस्ट्रो इपिप्लोइक आर्टरी, यामुळे स्टमकला ब्लड सप्लाय होतो. त्यानंतर वेनस सप्लाय. वेनस सप्लायमध्ये पोर्टल वेन, सुपिरियर मेझेंट्रिक वेन आणि स्प्लेनिक वेन. नंतरचा पार्ट आहे लिम्फॅटिक ड्रेनेज. त्यामध्ये लेफ्ट गॅस्ट्रिक नोड्स, सिलिक नोड्स, हिपॅटिक नोड्स, पॅनक्रिएटोस्प्लेनिक नोड्स, राईट गॅस्ट्रो इपिप्लोइक आणि सब पायलोरिक नोड्स. त्यानंतर नर्व सप्लाय. त्यामध्ये सिम्पॅथॅटिकमध्ये हेपॅटिक, सिलिक प्लेक्सस, ग्रेटर स्प्लेनिक प्लेक्सस. पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये इसोफॅजियल प्लेक्सस. हा होता स्टमकचा नर्व सप्लाय. आता स्टमक संबंधित लास्ट पार्ट म्हणजे त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी. त्यामध्ये गॅस्ट्रिक पेन, गॅस्ट्रिक अल्सर, गॅस्ट्रिक कार्सिनोमा म्हणजे स्टमक कॅन्सर आणि पायलोरिक ऑब्स्ट्रक्शन. हे क्लिनिकल ॲनाटॉमी आहे स्टमकची. तर ॲनाटॉमी संबंधित किंवा रचनाशास्त्राशी संबंधित एक बेसिक माहिती अशी म्हणजे की कोणताही ऑर्गन, बोन हे सर्व लिहिताना सुरुवातीला एक सिक्वेन्स असते. त्यामध्ये इंट्रोडक्शन, त्याचे फीचर्स, त्यानंतर त्याचं एक्सटर्नल फीचर्स, त्यानंतर त्याचं मसल इन्सर्शन्स, मसल ओरिजिन, त्यानंतर ब्लड सप्लाय, वेनस सप्लाय, लिम्फॅटिक, नर्व सप्लाय, क्लिनिकल ॲनाटॉमी, या सिक्वेन्सने तुम्ही लिहायला पाहिजे.
तर आपल्या सगळ्या नोट्स याच फॉर्मॅटमध्ये असतात. तुम्ही जर या नोट्सला कम्फर्टेबल असाल तर तुम्ही त्या फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ऑर्गनसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.